नमस्कार मित्रांनो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. द फूड मिस्ट्रीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने तिळगुळ. तीळ, गूळ, हलवा असं बाजारात दिसायला लागलं की अचानक आठवते संक्रांत आली. संक्रांत आली म्हणजे तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. अशी अनेक गोष्टी मनात हळूच आपली साथ देऊ लागतात. तर आज तिळगुळ बनवण्यासाठी आपण घेतलेत 1 वाटी तीळ. तीळ हे बरेचसे प्रोटीन्स, विटामिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स अशा अनेक गोष्टींनी रिच असतात. कोलेस्ट्रॉल कमी करतात. तसंच आपण घेतलंय पाऊण वाटी इतका गूळ. तीळ आणि गूळ हे समप्रमाणातही घेऊ शकता. चवीप्रमाणे तुम्ही गूळ कमी किंवा जास्ती करू शकता. मी घेतलाय 1 पाऊण वाटी इतका गूळ. गुळामध्ये आयर्न असतं, इम्युनिटी बूस्ट करतं गूळ. तसेच डायजेशन इम्प्रूव्ह करतं. तसंच हायपरटेन्शनसुद्धा कमी करतं. तिळामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी असतात ज्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात, विटामिन्स असतात, मिनरल्स असतात, अँटीऑक्सिडंट असतात. त्याच्यामध्ये लिग्नेस आणि फायटोसायनिन असे काही पदार्थ असतात ज्याच्यामुळे तुमचे बऱ्याचशा प्रकारचे कॅन्सर प्रिव्हेंट होतात. गूळ हा स्किनसाठी चांगला असतो, हेअर्ससाठी चांगला असतो, तुमचं कॉन्स्टिपेशन प्रिव्हेंट करतो. सो आपण जे तीळ घेतले ते आपण भाजून घेऊयात. अगदी गॅस मंद ठेवून मंद आचेवरती वारंवार हलवत तीळ भाजून घ्यायचे. गॅस अगदी मंद ठेवायचा, नाहीतर तीळ जळतात आणि तिळगुळ कळसट लागायला लागतो आणि तसा लागलेला तिळगुळ छान लागत नाही, कडवट वाटतो. एकदा तीळ छान भाजून झाले की त्याला थंड होऊ द्या. एका वेगळ्या भांड्यात काढून त्याला थंड होऊ द्या. मग त्याला मिक्सरला घ्या आणि त्यात आपण बाजूला काढलेला गूळ टाका आणि ते सगळं एकत्र वाटून घ्या. मी पारंपरिक पद्धतीने तिळगुळ केला आहे, त्याच्यामुळे मी फक्त तीळ आणि गूळ मिक्सरला लावून बारीक करून घेतलेत आणि त्यात थोडे हलव्याचे दाणे टाकून त्याला मिक्स करून घेतले आणि असा हा पारंपरिक पद्धतीचा तिळगुळ तयार आहे. तुम्हाला थोडं व्हेरिएशन करायचं असलं तुम्ही त्यात शेंगदाण्याची दाणी आणि वेलची आणि मीठसुद्धा घालू शकता.